उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त पिला जाणारा पदार्थ म्हटलं की सोलकढी आठवते आणि बनवायला अतिशय सोपे असते। याच्यामध्ये जास्त काही कष्ट करावे लागत नाही, झटपट बनून तयार होते आणि याची रेसिपी ही खूप साधी सिंपल सोपी आहे। कोणीही सहजरित्या बनवू शकते। याच्यामध्ये कोणतेही लॉजिक मॅजिक काहीही गरज पडत नाही, अगदी सहजरित्या बनवली जाते आणि प्रत्येकाच्या घरी बनवलीच जाते। आणि उन्हाळा म्हटलं की थोडंसं थंडगार असं पित्तनाशक असं काहीतरी हवं असतं, जी टेस्ट तर जबरदस्त लागते। ज्यावेळेस नॉनव्हेज जेवणाचा बेत असतो त्यावेळेस आवर्जून सोलकढी ही असतेच असते। कोल्हापूरमध्ये तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जेवायला गेला की जेवणासोबत तुम्हाला सोलकढी ही भेटणारच। आता सोलकढीची ही छोटीशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, जी मी माझ्या पद्धतीने बनवते तीच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। आता लागणारं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे। ओलं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला। इथं मी अर्ध्या नारळाचे इथं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। सोबतच इथं जे कोकम आहे ते मी इथं भिजवून घेतलेलं आहे। 1 तासभर आधी भिजवलेलं आहे, जास्त वेळ ही भिजवावं लागत नाही किंवा अर्धा तास भिजवलं तरी चालतं। आपण हे मिक्सरलाच वाटून घेणार आहे, त्यामुळे किमान अर्धा तास तरी भिजवावं लागतं। आणि सोबतच इथं मी बीट घेतलेलं आहे, जे रंग येण्यासाठी खूप वापरलं जातं। सोबतच पौष्टिकही आहे बीट खाणं। आता इथं 2 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत, मी आल्याचा 1 छोटा तुकडा घेतलेला आहे, लसणाच्या 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। पहिल्यांदा तर आपल्याला खोबरं इथं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। ते आपल्याला एका चाळणीच्या मदतीने असं पाणी गाळून घ्यायचं। पाणी खाली पडलं पाहिजे आणि त्याचा जो चोथा आहे तो वरती राहिला पाहिजे। परत तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे। नारळ जर थोडा जून असेल तर त्याच्यापासून आपल्याला असं 2 ते 3 वेळा असं मिक्सरला फिरवून अशा पद्धतीनं दूध बनवून घेता येतं आणि घट्टसर असं दूध बनवून तयार होतं। आता 2 वेळा ऑलरेडी मी घेतलेला आहे। तिसऱ्या वेळा घेताना मी याच्यामध्ये जे बीट घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेत आहे। सोबतच जे आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे तेही याच्यामध्येच मिक्सरमध्ये वाटून घेत आहे आणि जे कोकम आपण भिजवून घेतलेलं आहे ते सगळं साहित्य आहे ते आपल्याला एकत्रित बारीक करून घ्यायचं आहे। आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला परत चाळणीच्या मदतीनं हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आणि आता सोलकढी बनवून तयार होते। सोलकढीला रंग येण्यासाठी इथं आपण बीटरूट वापरलेला आहे। बीटामुळे छान रंग येतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते। आता जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने मी आता हाताच्या मदतीनेच थोडं प्रेस करून याच्यातील पाणी खाली गाळून घेत आहे आणि वरती जो चोथा राहतो तो आपण आता बाजूला काढून घेणार आहे। अशा पद्धतीने सोलकढी बनवून तयार होते। याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही आता क्वांटिटी केवढी बनवलेली आहे त्याच्यानुसार आता याच्यामध्ये तुम्ही मीठ वापरू शकता। मी तर अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे। सोबतच अर्धा चमचा जिऱ्याची पावडर वापरायची, त्यामुळे खूप सुंदर टेस्ट लागते सोलकढीची। अशी ही साधी सिंपल रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता फायनल डेकोरेशन हे कोथिंबीरीने केलं जातं। अशा पद्धतीनं मस्त टेस्ट लागते आणि उन्हाळ्यात तर प्यायला कितीही तुम्ही ही सोलकढी पिली तर तुमचं मन समाधान होणारच नाही आणि घरी म्हटलं तर तुम्ही नेहमी बनवाल अशा पद्धतीची सोलकढी।